नमस्कार सर्वांना, शुभप्रभात. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सो आजचा आपला ब्लॉग असणार आहे TVS ज्युपिटर 125चा एक वॉक अराऊंड, डिटेल वॉक अराऊंड आणि रिव्ह्यू. काय काय फीचर्स देते TVS ज्युपिटर आणि काय काय फीचर्स नाही आहेत. सो चला सुरू करूया. अशी सुरुवात करतो कीपासून. TVS ज्युपिटर 125ची की TVSचा लोगो आहे याच्यावर, तुम्ही बघू शकता. तर आता मी चावी इथे लावतो आहे आणि स्टार्ट करतो. तर बघा, गाडी लाईफला आली, वेलकम येतं असं. तर ह्याच्यामधले सध्या तुम्हाला स्टार्टिंगला फीचर्स दाखवतो. हे तुमचं आहे इकडे फ्यूल इकॉनॉमी, ड्रायव्हिंग रेंज किती दाखवते, इन्स्टंट फ्यूल मायलेज वरती दाखवतं इकडे हे. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला ओडोमीटर आहे, ट्रिप आहे, ट्रिप बी किती आहे, वरती स्पीड येतो आणि फ्यूल गेज. सध्या हे पार्किंग लाईट चालू आहेत म्हणून पार्किंग लाईट्सचे इंडिकेशन दाखवतं आहे तुम्हाला. हे पार्किंग लाईटचं बटन आहे बघा असं. तर इकडे तुम्हाला आता सुरुवात करतो हे इंजिन स्टार्ट स्टॉपचं बटन. त्याच्यानंतर हे ऑटो स्टार्ट ऑटो ऑफ होते गाडी 7 सेकंड्स नंतर गाडी थांबल्यावरती. त्यानंतर हे इकोचं बटन आहे, इको पॉवर असेल तर रेड होतं. आणि हे इंजिन दिसते का माहीत नाही तुम्हाला, हे बघा. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला अप्पर डिप्पर आणि ही पास लाईट आहे, डबल क्लिक केलं की पास लाईट होते. हा ऑन आहे. त्याच्यानंतर हे तुम्हाला इंडिकेटर्स, हे ब्रेक्स, हे मिरर्स. तर आता आपण नेक्स्ट फीचरकडे बघूया. सो सुरुवात करतो फ्रंटपासून. फ्रंटला असं काही एकदम सिम्पल लुक देते गाडी तुम्हाला. इथे हे हॅलोजन सेटअप आहे पण हे व्हाईट लाईट्स आहेत, नॉर्मल LED आहेत. त्याच्यानंतर हे टर्न इंडिकेटर्स आहेत. त्याच्यानंतर हे तुम्हाला DRS दिसते तुम्हाला, हे चालू आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला फ्रंटमध्ये डिस्क ब्रेक येतात प्रॉपर असे. त्याच्यानंतर बॅकला नॉर्मल ड्रम ब्रेक आहेत. हे तुमचे इंजिन आहे आणि मागून अशी दिसते. याला इथे एक बॅक रेस्ट दिलेलं आहे. हे फक्त 125 स्मार्ट कनेक्टमध्ये येतं. हा TVSची बॅजिंग. हे टर्न ऑन इंडिकेटर्स, बॅक लाईट, हा गार्ड लावलेला आहे मडगार्ड. त्यानंतर तुम्हाला इथे फुटरेस्ट देतात 1, 2. नंतर हे तुम्हाला असे पुढे इकडे एक हुक आहे, त्याच्यानंतर इकडे एक हुक आहे. आणि ह्याच्यातलं एक स्पेशल फीचर म्हणजे इकडे तुम्हाला एक सामान ठेवायला काही दिलेलं आहे छोटंसं. त्याच्यानंतर हे तुमचं पेट्रोलचं आहे. हे तुमचं पेट्रोलचं असं प्रेस केलं, फिरवलं की ते ओपन होतं, प्रेस केलं की बंद होतं. आणि सीट बघतो तुम्ही केवढी वाईड सीट आहे पाठीमागे. थोडं बसायला प्रॉब्लेम होतो याच्यामध्ये पण ठीक आहे. एकदम मागची सीट एकदम ब्रॉडर वाईड आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सर्वात मोठे गंमत म्हणजे त्याच्यामध्ये येतो 33 लिटरचं बूट स्पेस, जो कुठल्याच स्कूटीमध्ये येत नाही. तुम्हाला दाखवतो हे बघा. ह्याच्यामध्ये 2 हेल्मेट बसतात, एक फुल फेस आणि एक हाफ फेस हेल्मेट. तर असा हे तुम्हाला बूट स्पेस आहे एवढा मोठा. सेगमेंटमध्ये कुठली स्कूटर देत नाही तुम्हाला हा बूट स्पेस. आणि सर्व तुम्हाला फीचर्स ह्याच्यावरच आहेत. जसं की इकडे हे ऑफ करायचं, ऑन करायचं, इथून प्रेस करून दाबलं की राईट दाबलं की तुम्हाला पेट्रोलचं ओपन होतं. हे प्रेस केलं की इकडे तुम्हाला डिक्की ओपन होते. आणि इकडे USB पोर्ट दिलेलं आहे. हा बघा, हे टाईप पोर्ट आहे, हे जे मोबाईल ठेवू शकता तुम्ही. तर असं काही ओव्हरऑल वॉक अराऊंड आहे गाडीचा. गाडी टोटल 8.04 BHPची हॉर्स पॉवर आणि 10 Nm टॉर्क प्रोड्यूस करते. तुम्हाला इथे स्मार्ट X कनेक्टची बॅजिंग येते, फक्त स्मार्ट कनेक्ट असेल तर. तुम्हाला TVSचा लोगो येतो इथे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला 12 इंचाचे 90x90 प्रोफाईलचे टायर येतात. दोन्हीकडे सेम साईजचे टायर आहेत, त्यामुळे काही एकदम इश्यू नाही. सेकंडली तुम्हाला फीचर्स दाखवतो ह्याच्यामध्ये. हे तुमचं मोड्स आहे आणि हे सेट्स करायचं बटन आहे. सध्या मी मोड्स चेंज करतो. हे बघा,
हे तुम्हाला इकडे हे दाखवतात किती गाडी तुमची इकोमध्ये चालली, किती तुमची पॉवरमध्ये चालली. त्याच्यानंतर हे तुम्हाला आर पी एम येतं, तुम्ही कुठल्या किती आर पी एमला गाडी चालवत आहे हे बघा. हे असं काहीतरी शो करतं. रेंज पण दाखवते, सर्व दाखवतं. याच्यामध्ये टाईम पण दाखवतं, सर्व दाखवतं. याच्यामध्ये वोल्टेज दाखवतं बॅटरीचं, किती येतं वोल्टेज बॅटरीचं ते दाखवणार तुम्हाला. आणि हे तुमचं नॉर्मल फ्यूल, इन्स्टंट फ्यूल इकॉनॉमी किती रेंज दाखवते. युजली रेंज येते 40+, 55पर्यंत. हायवेला 60+ रेंज येते. 5.1 लिटरची टाकी यायची ऑलमोस्ट. आणि याचं ग्राउंड क्लिअरन्स आहे 163 mm. सो ठीकठाक आहे, जास्त काही लागत नाही. असं तुम्हाला स्टँड दाबला की तुम्हाला आवाज येतो. ह्याच्यामध्ये एकच निगेटिव्ह आहे की ह्याच्यामध्ये किक स्टार्ट नाही आहे. तुमची गाडी बंद झाली तर तुम्ही काहीच करू शकत नाही. होपफुली आतापर्यंत काही इश्यू नाही आलेला आहे. ह्याच्यामध्ये हे जे डायग्रेस्ट आहे हे एकदम सही दिलेलं आहे. सो अशी आहे ही आपली TVS ज्युपिटर 125चा वॉक अराउंड. लवकरच तुम्हाला ह्याचं राईड टेस्ट पण येईल. सो धन्यवाद मित्रांनो.